मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850015558. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, तो म्हणजे 9850015558. व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शनाची सोय झाली आहे. ही सेवा मी उपलब्ध करून देत असतो. आपला जो काही विषय आहे, समस्या आहे, ती मला अगोदर मोबाईलवर विचारावी आणि मला आपणाकडून जी माहिती हवी ती मी तुम्हाला सांगेन. त्याप्रमाणे आपण ती माहिती पुरवावी. काही लोक व्हॉट्सअपवर माहिती टाकून देतात आणि मग काही व्हॉट्सअप बघण्याचा वेळ आम्हाला मिळत नाही आणि मग ते तसंच पडून राहते आणि मग तो विलंब होतो. म्हणून सर्वांना सांगतो मी की अगोदर मोबाईल करा आणि मग व्हॉट्सअपवर माहिती टाका. प्रत्यक्ष भेटायचं असेल तर भेटू शकतात. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते. इथं येवी दौरे असतात. आज शनिवार आहे. आज जळगावचा दौरा आहे. यावल मार्गे जळगाव आपण प्रवास करीत आहोत. पूर्ण दिवस आज जळगाव कामकाजात जाईल, त्यामुळे मी कार्यालयात हजर नाही. याच्यासाठी आपण केव्हाही मोबाईल करून यावं. रावेरमध्ये आल्यावर तुम्ही रेल्वेने येत असाल तर 2.5 किलोमीटर कार्यालय आहे गाव. बस मार्गे येत असाल तर 5 मिनिटाच्या अंतरावर. आपण खाजगी वाहन असेल तर ते आंबेडकर चौकात येईल. आंबेडकर चौकाची मागची बाजू म्हणजे सराफ बाजार. सराफ बाजारात लक्ष्मीनारायण मंदिर आहे. त्या ठिकाणी मागची बाजू म्हणजे माझी आहे. आता लक्ष्मीनारायण मंदिर जे आहे त्या बोट्यावर फुलंवाले बसलेले असतात ओळख म्हणून. गणेश ज्वेलर्स आणि विक्रम ज्वेलर्सच्या समोर आहे लक्ष्मीनारायण मंदिर. या उपर आपल्याला काही माहिती हवी असल्यास, काही अडचण असल्यास आपण विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शॉपमध्ये जायचं किंवा अलंकार बोरकर ज्वेलर्स. अलंकार बोरकर ज्वेलर्स हे लक्ष्मीनारायण मंदिराची चीच बाजू आहे, सरळ रांगेमध्ये. त्यांच्या आतमध्ये जायचं, बाहेरून विचारणा करू नका. आतमध्ये जाऊन त्यांना सांगा की गुरुजींकडे जायचं आहे, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. असो, आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. संसारामध्ये खूप अडचणी येतात, समस्या निर्माण होतात, दुःख निर्माण होते. काही समस्या अशा असतात की त्याच्यामध्ये आयुष्य चाललं जातं पण ते सुटत नाही. काही समस्या अशा असतात की त्याच्यामध्ये वेळही जातो, पैसाही जातो आणि यश येत नाही. अशा समस्या म्हणजे व्यवसायाच्या. आपण ज्योतिषशास्त्राला किंवा आपल्या नशिबात काय आहे तो व्यवसाय न बघता आपण व्यवसाय करायला सुरुवात करतात आणि मग त्याच्यामध्ये हानी होते, नुकसान होते, व्यवसाय बुडीत नाही होतो, कर्जबाजारीपणा होतो आणि कर्ज फेडता फेडता आयुष्य संपून जाते. कारण व्यवसायाला फार मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो. दुसरं असतं की शालेय शिक्षण. आपल्या नशिबामध्ये काय आहे ते शिक्षण आपण बघत नाही आणि मुलाला आवडेल याचा विचार आईवडील करत नाही किंवा आईवडिलाच्या मताप्रमाणे मुलाला शिक्षण दिलं जाते किंवा मुलगा जो सांगतो त्याप्रमाणे शिक्षण घेण्याचा प्रयत्न होतो. परंतु आपल्या नशिबात आहे का हे बघायला पाहिजे. पुष्कळशे आपण बघतो, BDS डॉक्टर बघा, डॉक्टर बघा, वकिली बघा, दुकानदारी बघा, कॅम्प्युटर बघा. आता काहींना भरपूर यश मिळते आणि काहींना अपयश येते. शेवटी शिक्षण घेऊन उपयोग होत नाही आणि मग ते कार्यालय, ते ऑफिस, ते दवाखाने, ते हॉस्पिटल हे सगळं बंद करावं लागते आणि मग दुसरा कुठला तरी उद्योग करावा लागतो. असंच अनेकांचं माझ्या
अनुभवात आलेलं आहे. माझ्या जीवन आयुष्यामध्ये जे काही माणसं आलं त्यांचं मी बघितलेलं आहे. मग शेवटी कुठेतरी मग वडिलांचं जे काही कार्य असेल ते शेतीगीती, लहानचं दुकान वगैरे लावण्याचा प्रसंग येतो किंवा कुठेतरी नोकरी धरावी लागते. असा हा प्रसंग येऊ नये जीवनामध्ये. त्याचप्रमाणे विवाहाची समस्या पण असते. प्रेमविवाहात तर काही विचारणा केली जात नाही, पण पुष्कळशे लोक आता माझ्या सांगण्यानुसार विचारणा करू लागलेले आहेत. आपला संसार करायचा आहे की नाही हे लक्षात घ्या. विवाह करायचा आहे पण संसार करायचा हे महत्त्व आहे ना. विवाह करू नये, शुभमंगल सावधान. रामदास स्वामींनी म्हटलं आहे सावधान राहा, पण तुम्ही सावध राहत नाही, सावधानही राहत नाही. आपला व्यवसाय ज्याप्रमाणे सुरळीत चालायला हवा, आपलं शिक्षण योग्य असायला हवं, त्याचप्रमाणे संसारसुद्धा सुखाचा, समृद्धीचा, वंशनिर्मितीचा असा असायला हवा. आता काहींच्या नशिबी येते असं आपण म्हणतो, पण त्यात बहुतांशी चूक आपलीच असते. परमेश्वर कधी वाईट करत नाही, कोणी काही वाईट करत नाही, परंतु आपली चूक आपल्याला असते. आपण नीट चालत नाही म्हणून आपण पडतो, आपण नीट चालत नाही म्हणून ठेस लागते, आपण विचार करत नाही म्हणून नुकसान येते, आपण नाही ठिकाणी नाही ते बोललं जाते म्हणून त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. काही ठिकाणी आपण आईवडिलांचे उपकार मानत नाही म्हणूनही दुःख भोगावं लागते. दुःख कुठे येतील, काय येतील, समस्या येतील, त्याच्यामागे प्रत्येकाच्या मागे कारणं असतात हे लक्षात घ्या. आणि ती कारणं आपली स्वतःची असतात. आपण कुणाच्या तरी न विचार करता दुसऱ्याच्या वागणुकीनुसार आपण अनुभव घेतो आणि विचार करतो. पुष्कळाच्या बाबतीत असं असतं की मित्र सांगतो की तुमचे जे आहे ते भाऊबंद खराब आहे आणि मग भाऊबंदकी तुटते. कुठे स्वार्थ येतो नाही. तुमचे मित्रपरिवार असतो, शेजारी पाजारी असतात किंवा काही संबंधित नातेवाईक असतात, त्यांना स्वार्थ साधून घ्यायचा असतो. मग दोघे तिघे भावंडामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रसंग आणि तेही भावंड न ऐकता एकमेकाला विचारत नाही आणि शेवटी मग खर्चही वाढतो. समाजामध्ये जे दडपण असते हे असते ते पण नाहीसं होते, असं होते. तर हे आपण निर्मित करतो. आता एका ठिकाणी आपण समजा की आपल्या कुटुंब आहे, आपल्या कुटुंबामध्ये असत असताना वाहन आहे, गाडी आहे, ड्रायव्हर आहे गाडीसोबत, नोकर आहे, नोकर लावलेला आहे, वर्षाचा पगार त्याला आपण देतात आहात. आणि ज्यावेळेला ड्रायव्हर वडिलांना म्हणतो आज गाडी रिकामी नाही आहे, आज गाडी पंक्चर झालेली आहे, आज गाडी दुसरीकडे जाणार आहे, हा ड्रायव्हर आपल्याला सांगतो, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये ड्रायव्हरचा दोष नसतो. आपण विनाकारण ड्रायव्हरला दोष देतो. त्याच्यामागे जो आपला मुलगा असतो तो मुलगा ड्रायव्हरला सांगत असतो की बाबांनी विचारलं त्यांना गाडी द्यायची नाही, ते कुठेही जातात आणि गाडी नेली तर लगेच वापस आणायची, घाई करायची आणि कुठेही जायचं नाही, बाहेर जिथे जायचं तिथेच जायचं. हे आपलाच मुलगा त्या ड्रायव्हरला सांगतो म्हणून ड्रायव्हर आपल्याला लागतो. तो ड्रायव्हरला काही घेणं नसते, गाडीत कोणीही बसव, त्याला गाडी चालवायची. मग इथे आपणही चुकतं, वडील माणसंही चुकतं की ड्रायव्हरला दोष देतात. विनाकारण मग ड्रायव्हरला दोष देतो. जे काही संबंध असतात ते बिघडतात, नाराजी होतात. ड्रायव्हर हा ज्याचं पगार घेतो त्याचंच ऐकेल हे तितकंच खरं आहे. त्यालाही आईवडिलाविषयी कणव असते, आईवडिलाविषयी त्या मुलाने वागू नये असं त्यालाही वाटत असते. वाटत नाही असं काही नाही, तोही मनुष्य आहे. परंतु तो पगारापुढे हतबल होतो, मालकापुढे हतबल होतो. तर अशामध्ये काय होते की मग आता ड्रायव्हरला असं सांगितलं झालं की मग इतरांनाही ते माहीत पडते आणि मग इथे घरातलं जे वजन आहे आईवडिलाचं, जे सामाजिक प्रतिष्ठा आहे तिथं राहते, त्याला कोणी धक्का लागू शकत नाही. परंतु जे काही सामाजिक वजन असते ते आईवडिलांचं कमी होत जाते. मग आईवडिलांचं वजन कमी न झालं की मग जे काही कुत्रे, जसं घर रिकामं झालं की कुत्रे जातात, विषारी जनावरं जातात, नाग जातात, साप जातात. त्याचप्रमाणे जे समाजामध्ये विषारी लोक असतात, अनैतिक असतात, स्वार्थ साधून घेणारे असतात, ते घरामध्ये शिरतात आणि घरामध्ये शिरत असताना मग पार्ट्या होतील, काही होतील, उदार उसनवारीचे व्यवहार होतील, नाही ठिकाणी संबंध जोडले जातील, फसवले जातील, दलाली होईल, कमिशन खाल्लं जाईल, अशा प्रकारचे म्हणजे घराची हानी होते, कुटुंबाची हानी होते, समाजाची हानी होते. आता सुसंस्कृत जे लोक आहेत त्यांना हे कळते
त्यांना समजते, परंतु वर्तमान स्थितीत आजकाल कोणी बोलायला तयार नाही आहे. सुसंस्कृत माणसंही सुद्धा आता 2 पावलं मागे घ्यायला झाले. पूर्वी काय होतं ते सांगत होतं, का रे तो वडिलांना कुठे नेलं नाही यावर्षी, ने ना त्यांना कुळदेवताला नाही, कुठे नाही, त्यांचं बनियान फाटलं दिसत नाही का, चप्पल नाही आहे त्यांच्या पायात, असे सांगणारे लोक आम्ही होतो. परंतु आता कोणी वाईटपणा घ्यायला नाही, कोणी सांगत नाही, याच्यामुळे घर तुटत आहे. मग याच्यासाठी घरातल्या लोकांनी शहाणपणा घ्यायला हवा ना, मुलांनी, सुनेनी, नातवांनी शहाणपणा घ्यावा. शहाणपणा शिकवण्याची आईवडिलांना किंवा सासू सासऱ्यांना गरज नाही, कारण त्यांचं आयुष्य जे आहे तुम्हाला घडवलं याच्यात आहे. मग तुम्ही आईवडील वाईट आहे, सासू सासरे वाईट आहे असं समजा, तर मग त्यांना घडवणारे त्यांनी जे घडवलं आहे तुम्हाला, तुम्ही पण त्याच्यावर वाईट आहात. चोराचे पोरं चोर म्हटले जातात, व्यसनाधीनाची पोरं व्यसनाधीन म्हणतात, लबाडाची पोरं लबाड म्हटलं. हा शेक्का तुमच्या नावावर लावलेला आहे का आईवडिलांनी? नाही ना. तुमचं नाक पहा, तुमचं डोळे पहा, तुमचं कान पहा, किती सुंदर मूर्ती घडवलेली आहे आईवडिलांनी, आणि त्या घडवणाऱ्याला तुम्ही नाव. आणि याच्यामध्ये अजून एक माझं पाहण्यात आलेलं आहे की आईवडिलांकडे दुर्लक्ष होते, आणि त्यांना जी मुलं आहे, त्यांना जी पत्नी आहे, यांच्याकडे जास्त लक्ष दिलं जाते, त्यांच्याकडे जास्त खर्च केला जातो. इकडे आईवडिलांच्या वृक्षाची झाडं तोडायची, पानं तोडायची, फळं तोडायची, खायची, समृद्ध व्हायची, पण त्यांच्या जडाला पाणी टाकलं जात नाही. शिक्षणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी वारेमाप खर्च केला जातो. बायकोसाठी वारेमाप नोकर त्यांच्या बायकोसाठी असतं, आईसाठी नोकर कोणी नसतं. वडिलांसाठी हात धरणारा, काठी धरणारा कोणी मार्गदर्शक नसतो, त्यांच्यासोबत नसतो, त्यांच्याजवळ झोपायला कोणी तयार नसते, त्यांच्याशी हितगोष्ट करायला तयार नसतं, त्यांच्याशी विचारासा कोणा करणार. यामुळे घरं तुटतात, कुटुंब तुटते, आणि तुटलेलं कुटुंब फार कठीण असते. आपण एक बघतो, भिंतीला दराड पडली तर भिंत पडते, आणि कुटुंबाला मध्ये भिंत उभी राहिली तर भिंत उभी राहते, म्हणजे दुभकते, घर दुभकते. एकाचे 2, 2चे 4 होतात, आणि मग याच्यातून समृद्धी नाहीशी होते. लक्ष्मीसुद्धा चांगल्याच्या घरी, पवित्राच्या ठिकाणी राहते, वाईटाच्या ठिकाणी नाही. तुम्ही म्हणत असाल की 2 नंबरवाले सुखी आहे, 4-5 गाड्या आहे, लाखो करोडोची, काही सुखी नाही आहे. तुम्हाला वाटत असते, अंतर्गत पहा तुम्ही, कुठेतरी अघटित रोग असतो, कुठेतरी मृत्यू असतो, कुठेतरी वाद असतो, कुठेतरी व्याभिचारीपणा असतो. 100%, 99% सांगत नाही मी. मला असं घर दाखवा तुम्ही, संशोधन करा स्वतःविषयी. म्हणून आजकाल कुटुंब व्यवस्था आपली मजबूत ठेवणं महत्त्वाचं आहे. आपलं घर सुरक्षित राहील तर आपण सुरक्षित राहू. याच्या पहिले अगोदर आपले आईवडील सुरक्षित राहायचाल तर तुम्ही सुरक्षित राहाल. सासू सासरे सुरक्षित राहतील तर सुना बाळा सुरक्षित राहतील, नाही तर शून्य होत आहे. काही राजे आले, राजवाडे गेले, सत्ता आले, सत्ता संपादन केले. आपण तर झाडकीचं पत्ती आहोत, साधारण कुटुंब आहोत. जराशी झुळूक आली, जराशी तर चिकनगुन्या होतो, जरासं वारं आलं की कोरोनामध्ये अनेक मृत्यू होतात. मृत्यूमध्ये तुम्ही नातेसंबंध किती जुळवले लोकांनी. परस्पर प्रेत जाळली गेलेली आहे, नातेवाईक हजर राहिलेले नाही आहे. मंत्री संत्रीपासून उदाहरण आहे. एखाद्या मंत्र्याची बायकोसुद्धा हजर राहिलेली नाही कोरोनात, एखाद्याच्या श्रीमंताची राहिलेली नाही, परंतु गरिबाची बायको राहिलेली आहे. सामान्याचे ज्याचं प्रेम आहे ते राहिलेलं आहे, बाकीचे राहिलेले नाही आहे. आपण हे बघायला पाहिजे, हे वाचायला पाहिजे. आता याचा सगळा गोस्वारा सांगण्याचा अर्थ की याच्यासाठी आपल्याला जन्मकुंडली हवी. आता जन्मकुंडलीच्या माध्यमातून कोणतं शिक्षण घ्यावं हे आपल्याला कळेल, कोणता व्यवसाय करावा हे आपल्याला कळेल. आणि वाडवडिलांनी सुद्धा मुलांच्या कुंडल्या काढून घेणं, कुठला मुलगा आपला उपयुक्त ठरेल, कुठला नाही ठरेल, त्याप्रमाणे सीईस्टेटीचं वाटप करायला हवं. नाही तर फार दुःखद प्रसंग आहे. बापाला बाप म्हणणारी मुलं नाही आहे, पोलीस स्टेशनमध्ये जाणारी मुलं किंवा मुलगी सुद्धा म्हणत नाही की मी यांना ओळखत नाही. गंभीर प्रसंग आहे आजकाल. मुलं ही चारित्र्यवान आहे, हुशार आहे, बुद्धिवान आहे, सरकारने विद्यापीठाने सर्टिफिकेट दिलेलं असेल, परंतु कौटुंबिक व्यवस्थेमध्ये ही मात्र नापास आहे, शून्यवत आहे. यांना काहीही अर्थ नाही, किंमत नाही म्हटलं तरी चालेल. जिथे घरामध्ये वाडवडील आहे, घरामध्ये सासू सासरे आहे,
सुखात आहे, नांदत आहे, आनंदात आहे, चेहऱ्यावर आहे. तेच घरला घरपण आहे, सुखपण आहे, सौंदर्य आहे आणि त्याच समाजाचा त्या ठिकाणी मान आहे, पान आहे, सर्व काही आहे. असं असताना आपल्याला अजूनही बघायला हवं की कुटुंब व्यवस्था ही जर तुम्ही घट्ट ठेवली आणि आपण आपलं एकत्र राहिलं तर समाजावर दडपण राहते. समाजावर कोणाचीही वाकडी नजर करण्याची हिंमत कोणाची होत नाही. पण त्याच्यात दरारा असतो आईवडिलांचा, दरारा असतो सासू सासऱ्यांचा आणि हा दरारा सासू सासऱ्यांचा हा गेला तर मग कधीही भरून न येणार आहे. आज तुम्ही एखाद्या महाराजांच्या हातपाय धुवून पाणी पितात पण वडिलांचे चरण नमस्कार करत नाही. कोणी काही आलं तर दुसऱ्याचे नमस्कार होतात पण वडिलांचे नमस्कार होत नाही, आईचे नमस्कार होत नाही. एक खेदजनक गोष्ट आहे. देव कधी वाईट करत नाही, कोणी काही वाईट करत नाही. आपण आपलं कर्म वाईट करतो, आपण स्वतः करतो. असं काय झालं? एखाद्या तेजीबंदीचा फटका बसतो, एखाद्याचा आळ येतो, एखाद्याची शिक्षा होते, एखाद्याचा रोग होतो, एखाद्याचा अपघात होतो, अपघातात मृत्यू होतो, नाहीसं होतो, बदनामी होते, हे होते, चुकीची पत्नी येते, चुकीचं सुनबाई मिळते, चुकीचा पती मिळतो, चुकीचं ठिकाणी लग्न झालेलं असते. असं का होते? हे आपल्या या चुका, आपलं कर्म आहे हे बघायला हवं. आपल्या कर्माकडे कोणी बघत नाही, दुसऱ्यालाच दोष देतात. दोषामध्येच एक किंचितही दोष आईवडिलांमध्ये नसतो, एक जरासाही सुई इतका दोष सासू सासऱ्यामध्ये नसतो. हे आपण बघायला हवं. आईवडिलांनी तुम्हाला घडवलेलं आहे. आईवडिलांची किंमत तुम्ही देऊ शकणार नाही. आज करोडो रुपये आहे. आज तुम्ही एक डोळा घेतला तर लाखो रुपयाचा आहे. किडनी घेतली तर एक कोट्यावधी रुपयाची आहे. एक त्वचा घेतली, इंचभर घेतली तर त्याला 5 लाख रुपये लागतात. हे लक्षात घ्या. एवढं सौंदर्य, एवढं जीव दिलेलं आहे. एखादा पुजारी दगडाच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा टाकतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही नतमस्तक होतात आणि ते जिवंत प्राणप्रतिष्ठा टाकण्यामध्ये तुम्ही त्यांना लाथा मारतात, त्यांना बोंडे खाऊ घालतात, त्यांना जेवण देत नाही, त्यांची इच्छा पूर्ण करत नाही. कसं होईल हो? कधीच होणार नाही. तुम्ही गंगेत बुडून राहिलं तरी तुम्हाला पुण्य मिळणार नाही. तुम्ही कोणी महाराजाची पूजा केली तरी तुम्हाला ते यश मिळणार नाही. कितीही तुम्ही रामाची मूर्ती, महादेवाच्या मूर्तीला लपेटून राहिलं तरी तुम्हाला यश येणार नाही. घर एक संघ राहणं हे महत्त्वाचं आहे. कुटुंब एक संघ राहणं महत्त्वाचं आहे. ज्योतिषशास्त्र हेच शिकवते, ग्रहगोल हेच शिकवते. ग्रहगोलामध्ये तुम्ही आता एवढे ग्रहगोल आहे, हजारो किलोमीटरनी चालतात, दिवस रात्र चालतात. तिथे ना ओव्हरटेक होतं आहे, ना तिथे ॲक्सिडेंट होतो, अपघात होतो. अगदी क्रमाने चालतात. दिवस रात्र तुम्ही बघतात. सूर्यनारायण उगवतो, सूर्यनारायण अस्ताला जातो, आपण हे बघतो. पौर्णिमा येते, अमावस्या येते, नीतिनियमाने येते, प्रतिपदा येते, चतुर्दशी येते. नियमाने चालतात. हे ग्रहयोग तुम्हाला नियमाने चालवणं शिकवतात. याच्यासाठी ज्योतिषशास्त्र बघणं आवश्यक आहे आणि जन्मकुंडली आवश्यक आहे. याच्यासाठी मात्र जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते. काही लोकांचं असं असते की तुम्ही एखाद्या हवालदाराने समजा तुमच्याकडे आला आणि तुमची गाडी अडवली, तुम्हाला अडवलं गेलेलो आणि ते रागाने बोलले किंवा काही बोलले तर तुम्हाला ते ऐकावं लागते चुपटपणे आणि तुम्ही खाली मान घालून ऐकतात. तिथे नतमस्तक होतात. आईवडिलांना उडी खाणी होत. आईवडिलांनी म्हटलं असेल, अरे हरामखोरा काय म्हटलं आहे, त्यांचा हक्क आहे तो, त्यांनी जीवदान दिलेलं आहे. मूर्ती घडवण्याला मूर्ती तोडण्याचा सुद्धा अधिकार आहे. परंतु आता कायदा म्हटलं तर आता मुलांना शिक्षा देण्याचा अधिकार हा आईवडिलांना असायला हवा असं मला वाटतं. वैयक्तिक मत आहे. कारण आम्ही मूर्ती घडवली आहे, ती कशी आहे काय आहे ते आम्हाला माहीत आहे. कोर्टापुढे जेवढी साक्ष होईल त्याच्यावर निकाल होतो. हा निकाल असतो, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला निकालामध्ये यश मिळते असं नाही, अपयश सुद्धा मिळते. हा निकाल असल्यावर तो न्याय नसतो, हे लक्षात घ्या. न्यायदानामध्ये न्याय मिळतो असं मला वाटत नाही, निकाल मिळतो तुम्हाला. न्याय देणारे तर आईवडील असतात, सासू सासरे असतात, बाकी कोणी नाही. आपण जर बघितलं पुंडलिकाकडे बघितलं तर पुंडलिकाने आईवडिलाची सेवा करताना वीट फेकली तर विठोबा राहा, तुम्ही तिथे त्या विटेवर उभा राहा, मी आईवडिलांची सेवा करतो आहोत. विठोबा राय मुकाटपणे 28 युग विटेवर उभे राहणार आहे, हे लक्षात घ्या. अजून तर 3-4 युगच झालेली, 28 युग विठोबाला उभे करणारा हा पुंडलिक.
गणपतीने आईवडिलांना नमस्कार करून प्रदक्षिणा घालून जगविजेत्याचा मान मिळवला आणि आद्यपूजेचा मान मिळवला. देवांनी सुद्धा आईवडिलांना महत्त्व दिलेलं आहे, आईवडिलांचे नमस्कार केलेले आहेत. तुम्ही गणपती जातात, चतुर्थी करतात, आद्यपूजा करतात आणि तुम्ही जर आईवडिलाचा नसेल तर तुमचा हा गणपती तुमच्याकडे डोकूनही पाहणार नाही, आशीर्वाद काय देणार आहे, पाहणार सुद्धा नाही. तुम्ही कितीही करा, 10 दिवसाचा गणपती बसवा, 12 दिवसाचा गणपती बसवा आणि काही करा, यश देणार नाही. कारण तुम्ही गणपतीच्या पावलावर पाऊल ठेवून टाकत नाही. कुठलाही महाराज तुम्हाला यश देणार नाही, कारण पुंडलिकांनी सांगून दिलेलं आहे, देवाला सुद्धा उभं करा विठेवर, आईवडिलाची सेवा करा. त्यामुळे कुठलाही महाराज तुम्हाला यश देणार नाही, हे पुंडलिकांनी सांगितलेलं आहे. संत पुंडलिक आहे, महाराजापेक्षा संत मोठे असतात, हे लक्षात घ्या. आणि ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला मार्गदर्शक ठरते. जन्मकुंडली ही खऱ्या तऱ्हेने असायला हवी, प्रत्येक भावाची कुंडली असायला हवी. आणि हे बघत असताना आपल्याला जाणकार ज्योतिषाची मात्र आवश्यकता असते. असो, आजचा कार्यक्रम इथेच संपवूया, थांबवूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. मी मागचे जे कुंडली मी तुम्हाला विश्वकुंडली सांगितली, ग्रंथराज कुंडली मी या 2 सांगितल्या, त्याची रचना माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी केलेली आहे. मी फक्त त्याच्यावर आता लिखाणकाम करतो. असो, म्हणून पुनश्च माझी पत्नी गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया, नमस्कार करूया, नतमस्तक होऊया आणि आजचा कार्यक्रम इथेच समापन करून पुढच्या कार्यक्रमाची दिशा पुढे जाऊया.